पुणे रिंग रोड, गुंतवणुकीची संधी आणि लेटेस्ट अपडेट. नमस्कार. पुण्यात राहणाऱ्या प्रत्येकासाठी ट्रॅफिक हा एक रोजचा कटकटीचा विषय बनला आहे. पण या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणारा उपाय म्हणजे पुणे रिंग रोड. हा आता कागदावरून जमिनीवरती प्रत्यक्ष उतरताना दिसतोय. 170 किलोमीटरचा हा एक्सप्रेसवे पुण्याचा पूर्णपणे चेहरा बदलणार आहे. सध्या या प्रकल्पाचे काम कुठपर्यंत आलं आहे आणि नेमका कोणत्या गावांमधून हा रस्ता जाणार आहे आणि तिथल्या जमिनीचे भाव काय वाढणार आहेत आणि तुम्ही कुठे गुंतवणूक करावी, या सगळ्या प्रश्नांची अगदी सोपी आणि लेटेस्ट उत्तरं आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा रिंग रोड प्रामुख्याने 2 टप्प्यांमध्ये विभागला गेला आहे. एक म्हणजे ईस्टर्न पूर्व रिंग रोड आणि दुसरा वेस्टर्न म्हणजे पश्चिम रिंग रोड. पश्चिम रिंग रोड हा मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातून जातो, तर पूर्व रिंग रोड हा खेड, हवेली आणि पुरंदर या पूर्व भागाला जोडतो. हा रस्ता तब्बल 110 मीटर रुंद म्हणजेच 8 ते 10 लेनचा असणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन संपादनाचे म्हणजेच लँड ॲक्विजिशनचे काम हे पूर्ण झाले असून शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देण्याचे काम हे आता अंतिम टप्प्यामध्ये आले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॅशनल हायवे आणि राज्य सरकारने काही कामांच्या टप्प्यांसाठी कॉन्ट्रॅक्टर सुद्धा फायनल केले आहेत आणि ग्राउंडवर त्याचं काम सुद्धा सुरू झालं आहे. म्हणजेच हा रस्ता आता लवकरच आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे. आता आपण जाणून घेऊया त्या गावांबद्दल जिथून हा रस्ता जाणार आहे आणि तिथला चेहरा मोहरा हा पूर्णपणे बदलणार आहे. तर पहिला भाग आहे आपला उत्तर आणि पूर्व. मरकळ, खेड, चिंबी, चरोली इथून चालू होऊन हा रस्ता लोणी काळभोर आणि उरी कांचन या भागांना जोडला जाणार आहे. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे पश्चिम भाग. मुळशी तालुक्यातील पिरंगुट भावदांच्या पलीकडचा भाग आणि पौड रोडच्या काही परिसरातील भागांना हा रस्ता जोडतो. आणि तिसरा महत्वाचा भाग म्हणजे दक्षिण भाग. हा रस्ता थेट केळवडे आणि कापूर होईपर्यंत खाली जातो, म्हणजेच आपल्या बँगलोर हायवेला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी मिळते. थोडक्यात सांगायचं तर हा रस्ता पुण्याच्या चारी बाजूंना कनेक्ट करतो, ज्यामुळे बाहेरील अवजड ट्रॅफिक शहरात न येता बाहेरच्या बाहेर निघून जाईल. आता बोलूया तुमच्या फायद्याच्या गोष्टीबद्दल. काम प्रत्यक्ष सुरू झाल्यामुळे रिंग रोडच्या आजूबाजूच्या परिसरातील 5 ते 10 किलोमीटर आवरणामध्ये रिअल इस्टेट मध्ये सगळ्यात मोठी तेजी आली आहे. उरी कांचन, लोणी काळभोर आणि खेड भागातील परिसरांना आता रांजणगाव आणि चाकणची कनेक्टिव्हिटी मिळाल्यामुळे वेअर हाऊसेसची डिमांड ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे आणि त्याचमुळे तिथल्या जमिनींना ही आता सर्वात मोठी मागणी आली आहे. पिरंगुट आणि मुळशी परिसरामध्ये निसर्गरम्य वातावरणामुळे तिथे आता मोठमोठे गृहप्रकल्प आणि टाउनशिप्स उभ्या राहत आहेत. या रोडमुळे हिंजवडी IT पार्क आणि खराडी दरम्यानचा प्रवास हा खूप सोपा होणार आहे. त्यामुळे दोन्ही गावांच्या मधोमध येणाऱ्या भागांमध्ये गुंतवणूक करणं हे खूप फायदेशीर ठरणार आहे. सध्या सरकारचा या प्रकल्पाकडे विशेष कल असल्यामुळे जर तुम्ही पुढील 5 ते 10 वर्षाचा म्हणजेच लॉंग टर्मचा विचार करत असाल तर या पट्ट्यांमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही. पण एक खबरदारी नक्की घ्या. कोणतीही जमीन किंवा प्लॉट घेण्यापूर्वी ती जमीन रिंग रोडच्या रस्त्यात तर जात नाही ना हे तपासा. जमिनीचा झोन ऍग्रिकल्चर की रेसिडेन्शियल नक्की चेक करा. 7/12 फेरफार आणि लिगल डॉक्युमेंट्स वकिलांकडून चेक करून मगच व्यवहार करा. तुम्हाला काय वाटतं, या रिंग रोडमुळे पुण्याचं ट्रॅफिक खरंच कमी होईल का? तुमच्या गावाचं नाव यात आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशा साध्या सोप्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.